जय शिवराय सर्व दर्शक मंडळी हो. आजचा आपला विषय आहे की आपण भरपूर प्रयत्न करूनही आपली बॉडी का बनत नाही. खूप लोक मला कमेंट करले, म्हणले आमचं वजन वाढे, आम्हाला वजन कमी करायचं. तर आमचं काही केल्या वजन कमी होत नाही. आम्ही सकाळी दररोज रनिंग करतो, दररोज चालतो 3 किलोमीटर, जिम लावली, आहार पण चांगला घेतो, तरीही वजन कमी होत नाही. आणि भरपूर लोक म्हणाले की आमचं वजन पण वाढत नाही. तर त्याचं मुख्य कारण हे आहे की तुमच्या आहारामध्ये प्रोटीनची मात्राच नाही. खूप लोकांना पाहतो मी, आता आमच्याच गावामध्ये बघितलं मी, लोक असे पोट भरून जेवण करतात पण तरीही त्यांच्या बॉडीला त्यांचा प्रोटीन इंटेक पूर्ण होत नाही. प्रोटीन इंटेक म्हणजे तुमच्या बॉडीला पर के जी पर ग्राम किंवा पर के जी 2 ग्राम प्रोटीनची गरज आहे. पर के जी पर ग्राम म्हणजे आता समजा माझं वजन आहे 60 किलो, तर 60 ग्राम प्रोटीनची गरज आहे मला. 60 ग्राम प्रोटीन मी खातोय का ह्याकडे लक्ष पाहिजे आपलं. आता तुम्ही प्रयत्न करा की प्रत्येक जेवणावेळेस 20 ग्राम प्रोटीन खायचा. बघा तुमची बॉडी कशी बनते. तुम्ही व्यायाम नाही केला तरी पण तुमची फिटनेस चांगली राहणार, तुमच्या बॉडीवर मसल मास राहणार. ते फायदा आहे पर के जी पर ग्राम प्रोटीन खाण्याचा. आणि तुम्हाला जर बॉडी बनवायची, अजून बल्क करायची, तर मग पर के जी 2 ग्राम प्रोटीन खावं लागेल. खूप लोक म्हणतात की आम्ही एवढ्या जोर बैठका सपाटे मारतो, जिम लावली, तरी पण आमचं वजन वाढणार. त्याचं मुख्य कारण हे आहे की प्रोटीनच नाही. आणि बाकीचे पण जेवढे पण फायबर, कार्बोहायड्रेट, गुड फॅट ह्याची पण गरज आहे. मॅग्नेशियम, पोटॅशियम सर्वच वस्तूची गरज आहे. मग तुम्ही त्यासाठी काय काय खायला पाहिजे? दूध, दही, पनीर, जेवढ्या पण डाळी आहेत त्यामध्ये मूग डाळ, राजमा, हरभरा, ह्या सगळ्या प्रकारच्या डाळी खायला पाहिजे. दररोज कोणती ना कोणती एक डाळ खाण्याचा प्रयत्न करा. मी म्हणत नाही की सगळ्याच डाळी एका दिवशी खा. कोणती ना कोणती डाळ दररोज एक खाल्ली पाहिजे. आज चवळी, उद्या राजमा, परवा दिवशी मूग डाळ, हरभरा, ते छोले, त्याला म्हणतात ते काबुली चणे, त्याच्यामध्ये चांगल्या क्वालिटीचे प्रोटीन असते. किंवा सकाळच्या जेवणामध्ये दही खा. आता उन्हाळा आहे, सकाळच्या जेवणामध्ये दही खा, दुपार जेवणात दही खा, रात्री जेवणानंतर 1 तासाने दूध प्या. बघा तुमची बॉडी बनायला सुरू होते का नाही. आणि यांना वजन कमी करायचं आहे त्यांनी फायबर रिच आहार घेतला पाहिजे. जेवणाआधी जेवढे पण गाजर, ककडी, टमाटर, पालक, खिरा, अशा प्रकारे तुम्ही काय करा. दुपारचं जेवण कशा प्रकारे करा ते मी तुम्हाला सांगतो. तुम्ही जेवणामध्ये दुपार जेवणात काय खायचं तर खा, पण त्या जेवण करण्या अगोदर 1 प्लेट घ्या. त्या प्लेटमध्ये गाजर, ककडी, टमाटर, खिरा, पालक, पत्ता अशा प्रकारे एक सॅलेडवाली प्लेट बनवा. त्याच्यामध्ये लिंबू पिळा वाटलं तर, आणि त्याच्यामध्ये सांडा नमक किंवा काळा नमक. आणि ही सॅलेडवाली प्लेट अगोदर खा. जेवणाच्या प्लेट खाण्याआधी सॅलेडवाली प्लेट खा. आणि जेव्हा हे सॅलेडवाले प्लेट खाऊन ती प्लेट पूर्णपणे खतम होईल त्यानंतर तुमची तुमचं जेवण करा. खूप लोक आहेत की ते म्हणतात की जेवणाबरोबर आम्ही कांदा तोंडी लावतो, भरपूर पालेभाज्या तोंडी लावतो, पण तसं नाही करायचं. ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांनी जवळपास 50% पोट हे तुमच्या सॅलेडमधून भरलं पाहिजे. आणि मग बाकीचं जेवण तुम्ही कमी जरी केलं तरी हरकत नाही. 2 भाकरीच्या ऐवजी तुम्ही 1 भाकर जरी खाल्ली तर हरकत नाही. पण फायबरची गरज आहे तुम्हाला. तुम्ही जे कार्बोहायड्रेट घेता ना, आता भाकर आहे त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट आहे भरभरून, त्याच्यामध्ये बाकीचे पण प्रोटीन पण असेल त्याच्यामध्ये 2-3, एका भाकरीमध्ये जवळपास 3 ते 4 ग्राम प्रोटीन असते. पण मी म्हणतोय की तुम्ही कार्बोहायड्रेट जास्त घेता आणि ते फॅटमध्ये स्टोअर होते. कार्बोहायड्रेटचं प्रमाण हे प्रमाणात असलं पाहिजे जेवढं तुमच्या बॉडीला गरज आहे. आता मी तुम्हाला त्याच्याबद्दल डिटेल व्हिडिओ टाकतो की कार्बोहायड्रेट तुमच्या बॉडीला किती गरज आहे कार्बोहायड्रेटची. खूप लोक आहेत की ते कार्बोहायड्रेट सोबत कार्बोहायड्रेट खातात. आता समजा तुम्ही तुमच्या घरी वांग्याची किंवा आलूची भाजी बनली, आलूमध्ये भरभरून कार्ब आहे आणि भाकरीमध्ये भरभरून कार्ब आहे. कार्ब प्लस कार्ब नाही खायचं. कार्बोहायड्रेट बरोबर तुमच्या मी म्हणत नाही की ती आलू खाऊ नका, मी म्हणतो त्या आलू बरोबर अजून एक तुम्ही प्रोटीन असणारी भाजी घ्या. आता समजा मी घरी गेलो आणि घरी जेवण करायलो, काय करायलो, त्यामध्ये बाजरीची किंवा ज्वारीची भाकर आहे आणि त्याच्यामध्ये आलूची भाजी. तर त्या आलूच्या भाजीबरोबर अजून एक भाजी घ्यायला पाहिजे. त्याच्यामध्ये मूग डाळ किंवा हरभरा किंवा तूर डाळ अशी प्रोटीनयुक्त भाजी घ्या जी प्रत्येक जेवणावेळेस तुम्हाला प्रोटीन देईल. मी म्हणत नाही की ते वांगे ना आलू ते खाऊ नका, ते पण खा, त्याची पण गरज आहे. पण प्रत्येक जेवणावेळेस 2 भाजीची गरज आहे. आता ते मांसाहारी त्यांना तर सांगायची गरज नाही, ते अंडे, चिकन, मटण त्यामधून त्याला भरभरून प्रोटीन भेटते. पण आपण शाकाहारी व्यक्तीत ना, तर शाकाहारी व्यक्ती, आता माझ्या गळ्यात माळ मी आता काढून आलो, मला व्यायाम करायचा होता म्हणून ते मी माळ काढून येतो घरी. पण मी शाकाहारी असल्यामुळं माझा प्रोटीन इंटेक पूर्ण कसा करणार. तर त्यामध्ये मी प्रत्येक जेवणावेळेस डाळी खायचा प्रयत्न करणार, चवळी, मटकी, मूग. त्यामुळे माझी बॉडी बनाली. तुम्ही पाहू शकता आता माझी बॉडी कशी बनायला लागली, हळूहळू वजन वाढाले. तर मी डाळीमधून प्रोटीन घेतो, मी दूध, दही, पनीर ह्यामधून प्रोटीन घेतो, पुन्हा काजू, बदाम, अंजीर खातो. शाकाहारी व्यक्ती पण बॉडी बनवू शकतो आणि शाकाहारी व्यक्तीसुद्धा एक चांगला बॉडी बिल्डर बनू शकतो. तुम्हाला वजन वाढवायचं तर तुम्ही
शाकाहारी राहून पण बॉडी बिल्डर बनू शकता. हे गोष्ट डोक्यातून काढून टाका की आपल्याला मांसाहार करावं लागेल. आणि आपण खूप लोक असे आहेत. आता माझा एक मित्र आहे, ते म्हणला आपण शाकाहारीत रे, आपण बॉडी बिल्डर नाहीच बनू शकत. पण मी म्हणतोय तुम्ही मी खूप बॉडी बिल्डर पाहिलेत, खूप पैलवान बघितलेत. मी इकडं शिर्डीजवळ एका कुस्ती केंद्र आहे कोकमठाणला, आत्मामली कुस्ती केंद्र. तिथे टोटल सगळे पोरं शाकाहारी, त्यांची सगळ्याच्या बॉड्या बघितल्या मी. ते मांसाहारी लोकांना सुद्धा ऐकत नाहीत कुस्ती खेळण्यामध्ये. आणि कोण म्हणतं की शाकाहारामध्ये प्रोटीन नसते? तुम्ही दूध खा, दही खा, पनीर खा, ह्याच्यामध्ये भरभरून प्रोटीन आहे. उदाहरण, तुम्ही जर 1 लिटर दूध एका टायमाला पिलं तर 28 ग्राम प्रोटीन भेटतं तुम्हाला. पण 1 लिटर दूध पचवायसाठी तुम्हाला 500 ते 1000च्या संख्येने सपाट्या मारावं लागते, आणि जोर मारावं लागते, किंवा जिममध्ये व्यायाम करावं लागेल. तर ह्या गोष्टीबद्दल पूर्ण माहिती नसते. ती माहिती आपल्याकडून जाणून घ्या तुम्ही. माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा सतपाल घाटूळ. आणि मी तर हे सांगितलं की कशामध्ये प्रोटीन आहे, काय आहे. आता ज्यांना वजन कमी करायचे त्यांनी सुद्धा प्रोटीन घ्यायला पाहिजे. असं नाही की ज्यांना वजन वाढवायचं त्यांनीच प्रोटीन घ्यावा. ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांनी पण वजन कमी करण्यामध्ये तुमचा फॅट जळायला आहे का, मसल कमी व्हायली, ह्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. खूप लोक आहेत जे म्हणतात की आपल्याला वजन कमी करायचं आहे, मग आपण प्रोटीन कशाला घ्यायचं? प्रोटीन घ्यावंच लागतं आहे तुम्हाला मसल सेव ठेवायची. कारण की फॅट कमी करत असताना मसल मास पण घटतं, तर मसल सेव राहिली पाहिजे. त्यासाठी तुम्ही प्रोटीन असणारे पदार्थ घ्या. मग डाळी घ्या, मूग, मटकी, हरभरा, मटकीची डाळ खात जा. मटकी डाळीमध्ये भरपूर प्रोटीन आहे. आणि नुसत्या डाळीवरच नाही तर तुम्हाला खास तर कांदा, ककडी, टमाटर, खिरा हे जेवणामध्ये ठेवा तुमच्या, तेव्हा तुमचं वजन कमी होईल. आणि रात्र जेवण कमी करा, सकाळ जेवण पोटभर करा, दुपार जेवण मध्यम ठेवा, जेवणानंतर ताक प्या. अशा प्रकारे आहाराकडे लक्ष द्या. आणि चाला, रोजचं 2-3 किलोमीटर जेवढं तुमच्याने चालणं होईल तेवढं चाला. व्यायाम करा, सपाटे मारा, जोर. आता खूप लोक आहेत जे सपाटे मारू शकत नाही, तुम्ही चालण्याचा प्रयत्न करा. पण एवढं की तुम्ही बाहेरचं पिझ्झा, बर्गर, वडापाव हे हप्त्यातून एक जर दिवस खाल्लं तर तुमचा ते मुख्य आहार आहे ते तुम्हाला खाऊ वाटत नाही. पुन्हा तुम्हाला ते पिझ्झा, बर्गर खाण्याची चवट लागलेली, ते सोडण्याचा प्रयत्न करा. आहारामधून साखरेयुक्त पदार्थ सोडून द्या. आता बरेचसे लोक कोल्ड ड्रिंक्स पितात उन्हाळ्यामध्ये. मला वाटतं त्या कोल्ड ड्रिंक्स पिण्यापेक्षा तुम्ही ताक प्यायला पाहिजे, नारळ पाणी प्यायला पाहिजे. नारळ पाण्यामध्ये कमी कॅलरीज असतात, ताकामध्ये कमी कॅलरीज असतात. कॅलरीज भरपूर जरी घेतले तरी हरकत नाही, पण त्यामध्ये प्रोटीन असलं पाहिजे. कॅलरीज भरपूर लोक असे आहेत जे भरपूर कॅलरीज घेतात आणि त्याच्यामध्ये प्रोटीनची मात्रा कमी असते, बाकीचे कार्ब किंवा फायबर कमी असते आणि नुसतं फॅट घेतात. तर हेल्दी फॅट घ्यायचा प्रयत्न करा. काजू, बदाम, अंजीर हे पण थोड्या मात्रात घेत जा. एक असतो गुड फॅट, एक असतो बॅड फॅट. बॅड फॅट काय आहे की तळीव पदार्थ, त्यामध्ये तुमचे आवडणारे पदार्थ ते पिझ्झा, बर्गर, त्यांनी तुमचा फॅट वाढला, त्याला सोडून द्या. तर भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.